नमस्कार. शोभाच मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पौष महिन्यात सूर्यनारायण व्रत कसं करावं, मांडणी नियम याबद्दल माहिती बघू. पौष महिना सुरू झाला आहे. सूर्यनारायणाची उपासना दर रविवारी करावी. हा महिना सूर्यनारायणाची उपासना किंवा व्रत करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. ज्यांच्या पत्रिकेत सूर्य कमजोर आहे, खडतर आहे, सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी नक्कीच तुम्ही उपासना करू शकता. व्रत कसं करावं? सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, आंघोळ करावी, स्वतःचं आवरून झाल्यानंतर पूर्वेकडे तोंड करून मांडणी करावी. मांडणी करताना चौरंग किंवा पाट घ्या, लाल वस्त्र अंथरा, त्यावर सूर्य आणि रानूबाईचं चित्र रांगोळीने काढावं. घरात मांडणी केली तरीही चालतं. या व्रताला आदित्य रानूबाई व्रत असंही म्हणतात. सूर्यदर्शन झाल्यावर सेवा करा. सेवा: एक तांब्याचा तांब्या पाण्याने भरून घ्या, त्यात हळद, कुंकू, अक्षता, पांढरे तीळ टाका. हे जल सूर्यदेवांना ओम ऋणीने सूर्याय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करा. रविवारी तुळशी मातेला हळद, कुंकू, अक्षता अर्पण कराव्या. तुळशी मातेची पूजा करावी. नियम: रविवारी ब्रह्मचर्या पाळावी. तिखट, मीठ, तेलकट खाऊ नये. उपवास करावा. उपवासामध्ये तुम्ही फलाहार करू शकता. सूर्यास्ताआधी उपवास सोडावा. व्रत सर्वजण करू शकता. सूर्यनारायणाची कृपा राहावी म्हणून हे व्रत करावं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.